हॅलो डॉक्टर पल्लवी, मी सतीश आपलं स्वागत करतो आपला शो स्टेमालिक्स बियॉन्ड होप मध्ये. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर. तर चर्चेच्या सुरुवातीला मी तुम्हाला विचारेल की प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे नक्की काय? जेव्हा आपल्या ओव्हरीज 40 वर्षाच्या पूर्वीच काम करणं बंद करतात तेव्हा आपण त्याला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणत असतो. म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे आपण साध्या भाषेत असं पण म्हणू शकतो की अंडादानीतली जी अंडी आहेत ती संपुष्टात आलेली असतात बऱ्याच अंशापर्यंत, आणि त्यातली हॉर्मोन्स पण कमी झालेली असतात. त्यामुळे तुमचं जे रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग आहे ते नॉर्मली कार्य करणं बंद करतं. त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणत असतो. अच्छा, मग ही कंडिशन येण्याची कारण काय काय असू शकतात? याची बरीच कारणं आहेत. पहिलं कारण म्हटलं तर क्रोमोझोम्स. जर क्रोमोझोम्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या अंडादाने काम करणं बंद करतात, जसं की टर्नर सिंड्रोम आहे किंवा फ्रजाइल एक्स सिंड्रोम आहे. या कंडिशन्स मध्ये पण ओव्हरी खूप वय होण्याच्या अगोदरच काम करणं बंद करतात. तसंच काही काही टॉक्झिन्स आहेत ज्यामुळे अंडादाण्यांवर इफेक्ट होतो, जसं की पेस्टिसाइड्स म्हणा किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणा किंवा स्मोकिंग मध्ये जे टॉक्झिन्स असतात ते, या सगळ्या गोष्टींचा आपल्या अंडादाण्यांवर असर होत असतो. त्यानंतर काही कंडिशन्स आहेत की ज्यांचा आपल्या अंडादाण्यांवर असर होतो, जसं की जर एखाद्या पेशंटला कॅन्सर सारखी बिमारी असेल त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण किमो रेडिएशन्स घेत असतो जनरली. यामुळे पण अंडादाण्यातली अंडी लवकर संपुष्टात येतात. तसंच जर अंडादाण्यांवर कुठल्या सर्जरीज झालेल्या असतील, जसं की एंडोमेट्रिओसिस असेल किंवा कुठला सिस्ट असेल आणि तो ऑपरेट केला तरी पण अंडादाण्यातली अंडी लवकर संपुष्टात येत असतात. तसंच काही काही इम्युनॉलॉजिकल पण कारणं आहेत ज्याच्यामुळे अंडादाण्यातली अंडी लवकर संपुष्टात येतात. आणि मेन म्हणजे बघायचं तर अशी कारणं तर खूप आहेत, पण न माहीत असलेली कारणं जास्त आहेत त्यात. आणि ते सगळे कारणं तुम्हाला जास्तीत जास्त इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स मध्ये दिसत असतात, ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जशा काही अँटीबॉडीज बनत असतात ज्या आपल्या सेल्सला रिकग्नाइज करू शकत नाही आणि आपल्याच बॉडीच्या सेल्सला मारायला सुरुवात करतात. तर त्यामुळे पण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होत असतं. म्हणजे आपण असं कसं, म्हणजे आपल्याला कसं समजतं की एखाद्या व्यक्तीला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरचा त्रास आहे? बरेचसे पेशंट काही काही कंडिशन्स घेऊन येत असतात, जसं की त्यांची मासिक पाळी रेग्युलर येत नाही, बरेच दिवस झाले पाळी येतच नाही आहे, म्हणजे जसं मेनोपॉज त्यांनी अचीव्ह केलेला असेल, जसं 6 महिने झाले किंवा 1 वर्ष झालं पाळी चाललेली नाहीये. या प्रकारच्या कंडिशन्स असतात. काही काही कपल प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असतात पण प्रेग्नन्सी अचीव्ह होत नसते. तर हा पण एक दुसरा कारण आहे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरचं. सिम्पटम्स या पद्धतीने पण प्रेझेंट होत असतात. त्यानंतर इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे पण मेनोपॉज लाईक कंडिशन्स क्रिएट होतात. त्यामध्ये बरेचसे पेशंट ड्रायनेस ऑफ वजायना, डिक्रीज सेक्शुअल ड्राईव्ह किंवा हॉट फ्लशेस यासारखी पण सायन्स आणि सिम्पटम्स घेऊन येत असतात ओपीडीला. अच्छा, मग जेव्हा ही कंडिशन तयार होते किंवा ह्याचा त्रास सुरू होतो, या गोष्टीचा त्रास सुरू होतो, तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय काय असू शकतात? जसं अंडादानीतली अंडी संपुष्टात आल्यामुळे काही काही हॉर्मोन्स पण आपल्या बॉडीतली कमी होतात, जसं की इस्ट्रोजन इज द मेन हॉर्मोन विच इज गोइंग टू सिक्रेट फ्रॉम द ओव्हरीज. अंडादाण्यातून सिक्रेट होणारं इस्ट्रोजन आहे. हे इस्ट्रोजन महिलांना बऱ्याचशा गोष्टींसाठी हेल्प करत असतं. त्यांचं सर्क्युलेशन प्रॉपर ठेवण्यासाठी हेल्प करत असतं, त्यांच्या मेमरीसाठी हेल्प करत असतं, त्यांच्या त्यांचे बोन्स हेल्दी ठेवण्यासाठी पण हेल्प करत असतं. तर त्या इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे हाडं कमजोर होण्याचं पण एक हे इस्ट्रोजन डेफिशियन्सी एक कारण आहे. दुसरं कॉम्प्लिकेशन म्हटलं तर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस पण होऊ शकतात. डिमेन्शिया सारखी कंडिशन, म्हणजे तुमची थिंकिंग ॲबिलिटी पण कमी होते कारण तो ब्रेनला पण हॅम्पर करत असतो. आणखी पार्किन्सोनिझम सारखी जी डिसीज आहे त्यांचं ॲग्रवेशन पण वाढतं, कारण ह्यामध्ये तुमची ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला पण बऱ्याच अंशापर्यंत इंजुरी होते. आणि महत्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणता येईल आणि ते आहे इन्फर्टिलिटी. कारण वाढत्या वयात आपल्याला असं वाटतं आपण युज टू झालेलं असतो मेनोपॉझल कंडिशन सोबत, पण जे कपल ज्यांनी आताच लग्न केलेलं आहे आणि ते अवघ्या 40 वर्षाच्या आतच आहेत आणि त्यांना मूल तेव्हा होत नाही,
तर ती इन्फर्टिलिटीची जी कंडिशन आहे ती सगळ्यात जास्त त्रासदायक आणि मानसिक स्थैर्य बिघडवण्यासारखी कंडिशन आहे, स्ट्रेसफुल कंडिशन आहे. तर कॉम्प्लिकेशन मध्ये आपल्याला हे सांगता येईल की इन्फर्टिलिटी ही कंडिशन आहे आणि दुसरे बाकी मेनोपॉझल जे काही गोष्टी आहेत इस्ट्रोजन डिफिशियन्सीमुळे ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स मधून महिला सफर होतात. मग ह्याच त्रासातून वाचण्यासाठी किंवा बरं होण्यासाठी ट्रीटमेंट काय अवेलेबल आहेत? ट्रीटमेंट जर बघितलं आपण तर त्या ट्रीटमेंट आपण सिम्पटमॅटिक म्हणता येतील. जर एखादं कपल कन्सिव्ह होण्यासाठी येत असेल म्हणजे इन्फर्टिलिटीसाठी येत असेल ट्रीटमेंट घ्यायला तर त्यांच्याकडे हाच ऑप्शन असतो की आपल्याला पहिले तर आम्ही त्यांचं कम्प्लीट अनालिसिस करून घेतो, हिस्ट्री व्यवस्थित घेत असतो. कारण कधी कधी जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये पण हे असेल की तुमची आई किंवा बहीण या कंडिशन मधून गेली असेल तर तुम्हालाही ही प्रॉब्लेम होऊ शकते की तुमच्या अंडाशयातली अंडी कमी होणार लवकरच. दुसरं आहे की तुमचं हॉर्मोनल प्रोफाईल कसं आहे. कारण आपल्या काही काही ग्रंथी आहेत जसं थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन आहे, या सगळ्यांचा पण इफेक्ट आपल्या ओव्हरीवर होत असतो. त्यामुळे पण इरेग्युलर मेन्सेस होत असतात. तर आपल्याला हे पण इव्हॅल्युएट करून घेण्याची गरज असते की तुमची हॉर्मोनल प्रोफाईल व्यवस्थित आहे की नाही. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे कधी कधी ओबेसिटीमध्ये पण ही कंडिशन होते की इरेग्युलर मेन्सेस येतात होत असतात. तर त्याच्यासाठी पेशंटचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं असतं. सोबतच काही काही हॉर्मोनल टेस्ट करणं गरजेचं असतं. काही काही टेस्ट आहेत ज्यामुळे आपल्याला कळतं की अंडादानीमध्ये किती रिझर्व बाकी आहे. तर आपल्याला AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन ही एक टेस्ट आहे ज्यामुळे आपल्याला कळत असतं की ओव्हरीजमध्ये आता किती अंड्यांचा साठा उर्वरित आहे. तर AMHच्या व्हॅल्यूमुळे आपल्याला कळत असतं. दुसरं आहे की अल्ट्रासाऊंड मध्ये आपल्याला डायरेक्टली दिसत असतं की किती फॉलिकल बाकी आहेत. तर ह्या सगळ्या टेस्टमुळे आपल्याला माहित होत असतं. मग आता इन्फर्टिलिटीची ट्रीट करताना जेव्हा IVFचं आपण ट्रीटमेंट घेत असतो तेव्हा ओव्हरीला स्टिम्युलेट केलं जातं आणि त्यावेळेला जर तुमची अंडी खूपच कमी असतील पण कमी असताच त्यांची क्वालिटी पण व्यवस्थित नसेल तर मग तुम्हाला डोनर एग्स घेणं हाच एक ऑप्शन कन्व्हेन्शनल मेडिसिन मध्ये अवेलेबल असतो. पण महत्वाची आणि खूप आनंदाची गोष्ट ही आहे की आता जे रिसेंट ऍडव्हान्सेस येत आहेत सायन्समध्ये त्यामध्ये इतकं डेव्हलपमेंट झालेलं आहे की रिजनरेटिव्ह मेडिसिन एक खूप चांगली होप घेऊन आलेला आहे अशा कपल्ससाठी की त्यांना त्यांचं स्वतःचं मूल मिळू शकतं त्यांच्या स्वतःच्या जेनेटिक मटेरियल पासून. कारण पूर्वी जो डोगमा होता की अंडादानीतली अंडी जी आहेत त्यांचा जो साठा आहे तो तितकाच असतो आणि तो वयानुसार कमी होत जातो. पण आता हा डोगमा चॅलेंज केला गेलेला आहे रिजनरेटिव्ह मेडिसिनमुळे. कारण रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये ती ताकद आहे की तुम्हाला ते अंडादाण्यांना वापस तुम्ही अंडी बनवण्यासाठी यूज करू शकता. तसंच जर मेनोपॉझल कंडिशन तुम्हाला ट्रीट करायची असेल म्हणजे इस्ट्रोजन डेफिसिट जे काही कारण आहेत तर त्याच्यासाठी आपण इस्ट्रोजन सप्लिमेंट्स देत असतो. पण त्याचे पण काही लिमिटेशन्स आहेत. कारण त्यांचा डोस किती दिला पाहिजे, किती ड्युरेशन पर्यंत दिला पाहिजे याची काही लिमिटेशन्स आहेत. इस्ट्रोजन तुम्ही खूप जास्त दिवसांपर्यंत देऊ शकत नाही पेशंटला कारण की त्यामुळे तुमच्या गर्भाशयाच्या अस्तरांचं कॅन्सर पण होण्याची चान्सेस असतात. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे पण चान्सेस असतात. तर अशा पेशंटला पण रिजनरेटिव्ह मेडिसिन पासून हेल्प मिळू शकते जर त्यांचं ओव्हॅरियन रिझर्व कमी झालेलं असेल आणि त्यांना मेनोपॉज सारखे ज्या कंडिशन्स आहेत जसं की हॉट फ्लॅशेस आहे, डिक्रीज सेक्शुअल ड्राईव्ह आहे म्हणा किंवा ऑस्टोफोरेटिक कंडिशन्स आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलर कंडिशन्स आहेत. या सगळ्या कंडिशन्स पासून वाचवण्यासाठी आपण त्यांचा अंडादानीचा साठा वाढवू शकतो आणि इस्ट्रोजन त्यामधनं सिक्रेट होऊ शकतं नॅचरली. हा तुम्ही सांगितलं रिजनरेटिव्ह मेडिसिनचा उपयोग कसा होऊ शकतो त्याबद्दल तुम्ही सांगितलं. पण मी तुम्हाला विचारतो की रिजनरेटिव्ह मेडिसिन्स म्हणजे नक्की काय? यामध्ये आपण बेसिकली सेल्युलर थेरपी देत असतो. सेल्स म्हटलं तर सेल्स मध्ये नुसतेच सेल्स नसतात. सेल्सच्या अवतीभोवती एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असतं, प्लेटलेट रिच प्लाझ्मा ज्याला PRP पण म्हणतात हा पण एक रिजनरेटिव्ह थेरपीचाच पार्ट आहे. त्याशिवाय आता रिसेंट ऍडव्हान्सेस मध्ये ज्या
बायोटेक्निकल ॲडव्हान्सेस आलेले आहेत, बायो इंजिनिअरिंग आहे, या सगळ्यांचा फायदा आपण रिजनरेटिव्ह मेडिसिन्समध्ये घेत असतो. म्हणजेच की क्वांटम एनर्जीचा पण आपण इथे यूज करत असतो, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन आणि आपलं जे लिम्फॅटिक ड्रेनेज आहे ते प्रॉपर झालं पाहिजे, उघड्यांना व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे, लिम्फॅटिक ड्रेनेज तिथून व्यवस्थित झालेला पाहिजे. आणि रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये आपण आणखी डिटॉक्सिफिकेशन पण करत असतो, हा पण एक रिजनरेटिव्ह थेरपीचाच पार्ट आहे. तर अशा प्रकारच्या कंबाईन अप्रोचमुळे पेशंटला खूप जास्त बेनिफिट मिळतो. अच्छा, तर तुम्ही जवळजवळ आम्हाला रिजनरेटिव्ह मेडिसिन बद्दल सगळं सांगितलं आहे. तर अजून एक प्रश्न की हे कसं फंक्शन करतं, की ही ट्रीटमेंट कशी होते? हा, जसं मी म्हटलं की रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये तुम्ही म्हणू शकता की सेल्स, जे स्टेम सेल्स आहेत, मेसेंजर स्टेम सेल्स, हे एक मेन हिरो सारखं काम करत असतात. कारण यामध्ये खूप इतकी चांगली कॅपॅसिटी आहे की ते रिजनरेट होऊ शकतात, स्वतःमध्येच मल्टिप्लाय होऊ शकतात आणि त्याच्यात अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट असतो. जर पहिलीच आपल्या बॉडीमध्ये काही व्हायरसेस, काही बॅक्टेरियाज हार्म करून जर आपल्या ओढला अफेक्ट केलेला असेल, तिथे फायब्रोटिक कंडिशन झालेली असेल, या सगळ्या गोष्टींना हील करण्याची पण कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. पण सगळ्यात महत्वाची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये ही आहे की ते स्वतः खूप कुठल्याही ज्या मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही त्यांना घालणार, त्या मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये त्या टिश्यू सारखं ते मल्टिप्लाय होतात. याचाच आपण फायदा घेऊन आपण ओव्हरीज मध्ये परत एग्सला बनवू शकतो रिजनरेटिव्ह मेडिसिन. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्वतःचे सेल्स वापरून किंवा मूळ पेशी वापरून आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर जसं आपल्या शोचं नाव आहे स्टेमारेक्स बियॉन्ड होप्स, तर मग आपण ही एक होप आपल्या प्रेक्षकांना किंवा या त्रासाने पीडित असलेल्या लोकांना देऊ शकतो का, की रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या माध्यमातून किंवा सहाय्याने उपचार करून प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअरचा इलाज होऊ शकतो? नक्कीच. ज्या पेशंटकडे काहीच ऑप्शन नव्हतं पूर्वी, कन्व्हेन्शनल मेडिसिन मध्ये त्यांच्याकडे डोनर ओसाइट घेणं हेच एक ऑप्शन होतं, पण आता त्यांच्याकडे रिजनरेटिव्ह मेडिसिनमुळे स्वतःच्याच अंड्यादानीतले अंडे वापरण्याचं एक ऑप्शन आहे, स्वतःच बायोलॉजिकल चाइल्ड मिळवण्याचं एक ऑप्शन आहे. तर ही थेरपी आता जवळपास एक प्रॉमिसिंग थेरपी आहे डोनर्स ओसाइट पासून वाचण्यासाठी. चालेल, मग आपण ह्याच होप वरती आजचा आपला सेशन संपूया आणि नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया नवीन टॉपिक. धन्यवाद.